पुढची मोठी बातमी बघूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपुरातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले। यावेळेला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरात माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या नवीन इमारतीची पायाभरणी करण्यात आली। यावेळेला पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा गौरव केलाय। जिकडे सेवा आहे तिकडे स्वयंसेवक अशा शब्दांमध्ये मोदींनी गौरवोद्गार काढलेत। पंतप्रधान झाल्यानंतर जवळपास 11 वर्षांनी पंतप्रधान मोदी यांनी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाला भेट दिली। संघ मुख्यालयात जाणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान ठरले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली। या निमित्ताने मोदींनी केलेल्या भाषणात संघाच्या प्रवासाबद्दल आणि 100 वर्षांचाही उल्लेख केलाय। RSS एका महान वटवृक्षाप्रमाणे असून आदर्श आणि सिद्धांतांमुळेच हा वटवृक्ष टिकल्याचं ते म्हणाले। गुलामी के आखिरी दशकों में डॉक्टर साहब और गुरुजी जैसे महान व्यक्तित्वों ने इसे नई ऊर्जा देने का काम किया। आज हम देखते हैं राष्ट्रीय चेतना के संरक्षण और संवर्धन के लिए जो विचार बीज 100 साल पहले बोला गया वो महान वटवृक्ष के रूप में आज दुनिया के सामने है। संघ कार्यालयानंतर मोदींचा ताफा दीक्षाभूमीच्या दिशेने निघाला। पंतप्रधान म्हणून मोदी दुसऱ्यांदा दीक्षाभूमीवरती आले। सलग 2 वेळा दीक्षाभूमीवरती येणारे मोदी हे एकमेव पंतप्रधान ठरले। दीक्षाभूमी हे RSS कार्यालयाच्या अगदी जवळ आहे। गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी इकडे जाऊन ध्यानधारणा केली होती। यानंतर पंतप्रधानांनी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या नवीन विस्तारित इमारतीची पायाभरणी केली। नागपूरमध्ये माधव नेत्रालयाच्या रूपात एका तीर्थक्षेत्राची स्थापना होते। माधव नेत्रालयाने अनेक दशकांपासून लाखो लोकांची सेवा केली आहे। आता नवीन परिसरामुळे या सेवा कार्याला अधिक गती मिळेल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला। ये दृष्टि बोध से आती है, विवेक से प्रकट होती है। ये दृष्टि व्यक्ति के साथ ही समाज को भी बहुत शक्ति देती है। हमारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भी एक ऐसा संस्कार यज्ञ है जो अंतर्दृष्टि और बाह्य दृष्टि दोनों के लिए काम कर रहा है। बाह्य दृष्टि के रूप में हम माधव नेत्रालय को देखते हैं और अंतर्दृष्टि ने संघ को सेवा का पर्याय बना दिया है। अपने जीवन को सार्थक बनाना, अपने जीवन को निरामय बनाना, अपने जीवन को स्वस्थ बनाना, ये सारा करने के लिए जो जीवन की दृष्टि चाहिए वो जीवन की दृष्टि ही है। और उस जीवन के दृष्टि का सारांश में वर्णन है सेवा। एकांत में आत्मसाधना, लोकांत में परोपकार, ऐसा जीवन सूत्र हमारी परंपरा में है। संघ के संदर्भ में कहेंगे तो 1 घंटा शाखा में स्वयं का विकास और 23 घंटा उस विकास का उपयोग समाज के भलाई के लिए। माधव नेत्रालय ये केवल नागपुर, विदर्भ या महाराष्ट्र के लिए नहीं है, तो पूरे मध्य भारत के लिए एक बहुत महत्वपूर्ण संस्था होने वाली है, जिसके कारण कई लोगों को दृष्टि दोष से मुक्ति मिलेगी, कई लोगों को दृष्टि मिलेगी, कई लोगों को ये जो भगवान ने दिया हुआ आशीर्वाद है ये प्राप्त हो पाएगा। मैं इसीलिए माधव नेत्रालय के सभी संचालकों को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। ये ईश्वर का कार्य आपने हाथ में लिया है, इसलिए इसको निश्चित रूप से पूरा करते हुए सेवा का ये कार्य अविरत चलता रहेगा, ऐसी शुभकामनाएं देता हूं। दरम्यान मोदींच्या RSS कार्यालयाच्या भेटीवरून संजय राऊतांनी टोलेबाजी केली नसती तरच नवल। नरेंद्र मोदी हे 11 वर्षांनंतर संघ मुख्यालयात जात आहेत प्रधानमंत्री झाल्यावर। त्यांना आत्ता अचानक जाण्याची गरज का भासली संघ मुख्यालयात? हा एक संशोधनाचा विषय आहे।
भारतीय जनता पक्षाच्या राज्य पद्धतीवर संघाचा पगडा वाढतो आहे हे सत्य आहे. मोदींचा स्वभाव पाहता ते फक्त एखाद्याशी सत्तेसाठी जुळून घेऊ शकतात. बाकी वैचारिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या जुळून घेतील असं मला वाटत नाही. मोदीजी स्वतःच दिलेलं आश्वासन विसरून गेले. शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की टाटा एअरबस, वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग, इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर हे सगळे गुजरातमध्ये आणि इतर राज्यांमध्ये उद्योग जे महाराष्ट्रातले घेऊन गेले त्याच्यापेक्षा मोठा उद्योग देणार होते. निराशा केली. आमच्या विदर्भाच्या मिहानमधनं टाटा एअरबस गेलं, काहीच बोलले नाही मोदीजी. भाषणबाजी केली. त्या भाषणातही आपला खोटेपणा दाखवून दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपाची मातृसंस्था आहे. हे संघानं तरी कधीच लपवून ठेवलेलं नाही. मात्र गेल्या काही दिवसात भाजपाकडून झालेल्या काही वक्तव्यांमुळे भाजप संघापासून अंतर राखू नये का असा प्रश्न निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवरती मोदींनी संघाच्या 100व्या वर्धापन दिनी दिलेली ही भेट महत्त्वाची मानली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर. पुढची बातमी बघूया. प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टाने कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. यानंतर प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र कोरटकरच्या जामीन अर्जावरती 1 तारखेला पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. कोरटकरला 1 तारखेपर्यंत तुरुंगातच राहावं लागणार आहे. कोरटकरला कळंबा जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे आणि सुरक्षितता म्हणून त्याला स्वतंत्र कोठडी देण्यात आलेली आहे. कोरटकरवरती कोर्टाच्या आवारात 2 वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय. त्यामुळे सुरक्षतेबाबत पोलिसांना सूचना द्या अशी विनंती कोरटकरच्या वकिलांनी कोर्टाकडे केली होती. तर कोरटकरची आलिशान मर्सिडीज कार अखेर जप्त करण्यात आली आहे. कोरटकर याच मर्सिडीज कारमधून चंद्रपुरात घेऊन गेल्याची बातमी न्यूज 18 लोकमतने दिली होती आणि यानंतर पोलिसांनी आता कोरटकरची मर्सिडीज जप्त केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या बाबी आता समोर येतात आणि या हत्या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचा जबाब न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. देशमुख यांचं जेव्हा अपहरण करण्यात आलं त्याच वेळेला त्यांची हत्या होणार अशी देशमुखांना चाहूल लागली होती. देशमुखांच्या अपहरणाच्या वेळेला त्यांच्या सोबत असलेल्या चालकाच्या जबाबात ही माहिती समोर आलेली आहे. टोलनाक्यावरती संतोष देशमुख यांना काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये टाकण्यात आलं आणि त्यावेळेला देशमुख आपल्यासोबत असलेल्या चालकाला म्हणाले की लवकर पोलीस स्टेशनला जा, हे लोक मला जीवे मारणार आहेत. इतकं म्हटल्यानंतर आरोपी लगेच संतोष देशमुख यांना घेऊन केजच्या दिशेने निघून गेले. पुढची बातमी शिर्डीमधून. शिर्डीमध्ये साईंच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना 5 लाखांचा विमा कवच मिळणार आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने मंदिर संस्थांच्या वतीने ही घोषणा करण्यात आली आहे. तर शिर्डीकडे साईबाबांच्या दर्शनासाठी दरवर्षी देशभरातून लाखो भाविक येत असतात. मात्र अनेक वेळेला दर्शनासाठी येताना किंवा परत जात असताना भाविकांना छोट्या मोठ्या दुर्घटनांना सामोरं जावं लागतं. आणि याच पार्श्वभूमीवरती साई संस्थानने गुढीपाडव्याच्या दिवशी साई भक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता साई भक्तांना 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा संरक्षण देण्याचा निर्णय शिर्डीतील साई संस्थांच्या वतीने घेण्यात आला आहे. काही साई भक्त जे आहेत ते पायी चालत येत असतात, काही त्यांच्या वाहनाने येतात, काही रेल्वेने येतात, काही फ्लाईटने येतात. या ठिकाणी बाबांच्या दर्शनासाठी येत असताना काही वेळेस जे आहे ते दुर्दैवाने ॲक्सिडेंट होतो आणि त्यामध्ये काही साई भक्तांना जो आहे आपला जीव गमवावा लागतो, काहींना अपंगत्व येते. अशा अडचणीच्या प्रसंगी त्या कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहावं म्हणून श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने प्रत्येक साई भक्ताचा जो आहे तो 5 लाखाचा विमा काढलेला आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याचा उत्साह अगदी राज्यभरात पाहायला मिळतोय. राज्यभरामध्ये नवीन मराठी वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जातं. शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे. इकडे गिरगाव, दादर, ठाणे, डोंबिवली आणि नागपुरात शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शोभायात्रांमध्ये मराठमोळ्या बुलेट क्वीन्सचा उत्साह सुद्धा बघायला मिळतोय. नववारी नेसून महिलांचं जोरदार ढोलवादन सुरू आहे. तर राज्यातील शोभायात्रांमध्ये ढोल ताशांचा गजर होत असून स्वागत यात्रेमध्ये लेझिम असेल, ढोल पथकांचा सहभाग सुद्धा बघायला मिळतोय. विविध शोभायात्रांमधून सांस्कृतिक कलाविष्कार सादर केला जातोय. तर न्यूज 18 लोकमतवरती शोभायात्रांची विविध रूपं तुम्ही सध्या पाहताय. तर गिरगाव असेल, ठाणे, नागपूर आणि डोंबिवली या सगळ्या ठिकाणी मोठा उत्साह बघायला मिळाला. तर राज्यात गुढीपाडवा आणि नववर्षाचा उत्साह आज पाहायला मिळालाय. नेत्यांनी सुद्धा आपल्या घरी गुढी उभी करत गुढीपाडवा साजरा केलेला आहे. तर अनेक नेते शोभायात्रेमध्ये सुद्धा सहभागी झाल्याचं पाहायला मिळालंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती इथल्या त्यांच्या निवासस्थानी गुढी उभी केली आणि यावेळेला अजित पवारांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.
तर जळगावच्या जामनेर इकडे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या निवासस्थानी गुढी उभी केली. इकडे मुंबईमध्ये राज ठाकरेंनी सुद्धा आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानी गुढीपाडवा साजरा केलाय. तर आदित्य ठाकरे गिरगावातल्या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झाले होते. शोभायात्रेमध्ये आदित्य ठाकरेंनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटलाय. हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा राज्यभरात मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. राज्यभरातील भाविकांची श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानांमध्ये सुद्धा मोठा उत्साह बघायला मिळालाय. अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात परंपरेनुसार गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात आलाय. मंदिराच्या शिखरावरती गुढी उभी करून नववर्षाची सुरुवात करण्यात आली. भल्या पहाटे राज्यातील पहिली गुढी तुळजाभवानीच्या मंदिरावरती उभी करण्यात येते. मंदिरावरती गुढी उभी केल्यानंतरच तुळजापुरातील नागरिक आपल्या घराबाहेर गुढी उभी करत असतात. तर इकडे कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळाली. नववर्षाची सुरुवात आई अंबाबाईच्या दर्शनानं करण्यात आली. तर इकडे लोणावळ्यातील एकविरा गडावरती गुढीपाडव्याच्या निमित्ताने रंगीबेरंगी फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली. तर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ गुढी उभारण्यात आली. चैत्र प्रतिपदेपासून कार्ला गडावरती चैत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. तर पंढरपुरातील गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आलाय. मराठी नववर्षाच्या प्रारंभानिमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आणि गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली. तर इकडे शिर्डीत सुद्धा मंदिराच्या कळसावरती गुढी उभी करून नववर्षाचं स्वागत करण्यात आलंय. पुढची बातमी